मित्रांनो, आज आपण आपल्या मका पिकाच्या शेतामध्ये आलो आहे। मका पिकाच्या शेतामध्ये आल्याच्यानंतर आता सध्या आपल्याला मका पिकामध्ये तण नियंत्रण आणि खत व्यवस्थापन करायचं आहे। पहिले आपल्याला तण नियंत्रण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला 4 ते 5 दिवसांनी 5 ते 6 दिवसांनी आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे। खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला पहिले खालच्या साईडला जे काय आपलं तण दिसतंय तर ते नॉर्मली आता सध्या 1 ते 2 इंचावरती तण आहे। आजपर्यंत आपल्या मका पिकामध्ये म्हणजे तण लवकर आलं नव्हतं, तर त्यासाठी आपण त्यामध्ये तणनाशक काही लवकर म्हणजे आपल्याला मारता आलं नाही। त्यासाठी आपल्याला तण आता आपल्या मका प्लॉटमध्ये म्हणजे जवळपास आता आपली मका एक 2 ते 2.5 महिन्याची मका आपली कंप्लीट झाली। त्यासाठी आता आपल्याला तणनाशक कुठल्याही कंपनीचं घेऊ शकतो आपण, असं काही नाही, कुठल्याही कंपनीचं घेऊ शकतो। चांगल्या प्रकारे आपल्या मका पिकामध्ये रिझल्ट येईल आणि आपल्या मका पिकामध्ये कुठलेही मका पिकामध्ये तणनाशकामुळे आपल्या मका पिकाला कुठलाही फटका बसणार नाही, त्यामधून आपलं उत्पन्न कमी होणार नाही। अशा प्रकारे आपल्याला तणनाशक घ्यायचं आहे। तर तणनाशक मारून झाल्याच्यानंतर 4 ते 5 दिवसांनी आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे। खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला त्यामध्ये 1 बॅग 10-26 त्यासोबत 1.5 बॅग आपला युरिया घ्यायचा आहे। युरिया घेत असताना त्यामध्ये आपल्याला झिंक सल्फेट किंवा झिंक दोन्हीपैकी कुठलंही घेऊ शकतो आपण, प्लेन आणि पावडर फॉर्ममधलं मिक्स करून आपण आपल्या मका पिकामध्ये टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या त्या खतामधून चांगल्या प्रकारे क्वालिटी राहील आणि जे आपल्याला मका पिकाचे जे खालच्या साईडला दांडे दिसतात ते चांगल्या प्रकारे सशकदार आणि एक टणकदार राहतील। त्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारे अशी उत्पन्नात वाढ होऊ शकते। कारण की आपल्या मका पिकामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे हरितद्रव्य खूप गरजेचं असते, म्हणजे हिरवेपणा सगळ्यात जास्त गरजेचं असते। तर अशा प्रकारे जर नियोजन केलं 100% आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते। आणि जे आपण मागच्या बारीला म्हणजे पावसाळी मका आपण लागवड केली होती त्यामधून आपल्याला 100% त्यामधून 50 ते 52 क्विंटलपर्यंत आपल्याला उत्पन्न निघालं होतं। तर त्या नियोजनानुसार जर आपण मका पिकामध्ये जर खत व्यवस्थापन, तणनाशक आणि कीटनाशक म्हणजे आळीसाठी फवारणी अशा प्रकारे जर नियोजन केलं तर 100% आपल्या मका पिकामध्ये 50 ते 52 क्विंटल उत्पन्न सहज निघून जाईल। तर आता सध्या आपल्याला 10-26 1 बॅग 1.5 बॅग युरिया म्हणजे 60 ते 65 किलो आपल्याला युरिया घ्यायचा आहे मिक्समध्ये, आणि त्यासोबत झिंक पावडर फॉर्ममधलं घ्यायचं आहे 4 ते 5 किलो मिक्स करून आपल्या मका पिकामध्ये खालच्या साईडला फेकून द्यायचं आहे। 2 तासाच्या मध्ये पण फेकलं चालतं, नाही तर जास्तीचं ओलं जर असेल तर 2 तासाच्या बाजूला पण फेकू शकतो आपण। अशा प्रकारे जर नियोजन केलं तर आपल्या उत्पन्नामध्ये 100% वाढ होऊ शकते। आणि जे काय आपण आता शेड्यूलनुसार जे खत नियोजन करणार आहोत, तर खत असं आपल्याला आता सध्या 2 महिने झाल्याच्यानंतर एक खत हे टाकून झाल्याच्यानंतर आपली जशी मकामध्ये कणूस टाकायला सुरुवात होईल, जीप टाकायला सुरुवात होईल, त्या टायमाला आपल्याला चांगल्या प्रकारे एक खत व्यवस्थापन करायचं आहे। मी तर सांगणारच तुम्हाला आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये। तर आता सध्या आपल्याला हे खत नियोजन झाल्याच्यानंतर लगेच त्यामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात अळीचा परिणाम दिसून येत आहे। तुरळक 1 ते 2 ठिकाणी म्हणजे 1 ते 2% आपल्याला अळी दिसून येत आहे। त्यासाठी कुठलंही कीटनाशक त्यासोबत झिंक आपल्याला घ्यायचं आहे। आणि जर बुरशीनाशक असेल एखादं तर बुरशीनाशक घेऊ शकतो। सापसारखं झालं, M45 सारखं झालं, अशा प्रकारे आपण बुरशीनाशक घेऊन फवारणी करू शकतात। तर अशा प्रकारे नियोजन जर केलं 100% आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते आणि त्यामधून 100% आपल्याला फायदा होणार। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।